ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बीड डीपीडीसी बैठकीपूर्वी पालकमंत्री अजितदादांचा धस आणि सोळंकेंना धक्का। नवे विधिमंडळ नामनिर्देशित सदस्य म्हणून नमिता मुंदडा आणि विजयसिंग पंडित यांची वर्णी। पवनचक्कीच्या मालकांना खंडणी मागणाऱ्यांवर मकोका लावणार, अजित पवारांचा बीडच्या नेत्यांना इशारा। रस्त्यांची कामं अडवाल तर खबरदार असंही सुनावलं। चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला फिरकू देऊ नका। डीपीडीसी बैठकीपूर्वी पालकमंत्री अजित पवारांकडून शहाणपणाचा धडा। चुकीची कामं खपवून घेणार नाही, पालकमंत्री अजित पवारांचा सज्जड दम। पिस्तूल दाखवणारे रील्स चालणार नाहीत, परवाना रद्द करून मकोका लावण्याचा इशारा। बोगस पीक विम्याला प्रोत्साहन न देण्याचाही सल्ला। बीड डीपीडीसी बैठकीत सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा करावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। बीडमधल्या घटनांची माहिती देण्यासाठी खासदार बजरंग बाप्पासह लवकरच घेणार अमित शहांची भेट। जीबीएस प्रादुर्भावानंतर खासदार सुप्रिया सुळेंकडून नांदेडच्या विहिरीची पाहणी। दूषित पाण्याचा प्रश्न फक्त पुण्याचा नाही तर संपूर्ण राज्याचा, संसदेत विचारणार जाब। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसेचा मेळावा। विधानसभेतील पराभवानंतर पहिलाच मनसे मेळावा। राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज आमने-सामने येण्याची शक्यता। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक। वरळीचे आमदार म्हणून डीपीडीसीला उपस्थित राहणार का याकडे लागल्या सर्वांच्या नजरा। भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट। एकमेकांशी हसत खेळत गप्पा। ठाकरेंसमोरच मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये युतीची चर्चा। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी पहिल्यांदाच मांडणार पालिकेचा अर्थसंकल्प। देवनार डम्पिंग स्वच्छ करण्यासाठी 2,500 कोटींची तरतूद कशी करणार याची उत्सुकता।